पुढील 72 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान खात्याने राज्यासाठी 3 मोठे इशारे जारी केले आहेत. आज पहाटेपासून अनेक नागरिकांच्या मोबाईलवर प्रशासनाकडून हवामानाबाबत सतर्कतेचे संदेश पाठवण्यात आले आहेत. कारण राज्यातील वातावरणात मोठा बदल होत असून काही भागात अतिवृष्टीचा धोका वाढला आहे. पहिला इशारा म्हणजे राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आधीच काही भागात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या असून पुढील 72 तासात डोंगराळ आणि घाटमाथ्यावरील भागात विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरा मोठा इशारा बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रणालीबाबत आहे. ही प्रणाली अधिक सक्रिय झाल्यास महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाचा प्रभाव वाढू शकतो. त्यामुळे हवामान विभाग सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तिसरा इशारा किनारपट्टीसाठी आहे. समुद्रात उंच लाटा उसळण्याची आणि भरतीच्या काळात समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह किनारपट्टीवरील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाण्यापूर्वी अधिकृत हवामान सूचना तपासाव्यात. म्हणूनच पुढील 72 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. हवामान खात्याच्या अधिकृत सूचना वेळोवेळी तपासा, प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. दरवर्षी पावसाळ्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतो. काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात तुलनेने कमी पाऊस होतो. मात्र यंदाचा मान्सून अनेक कारणांनी वेगळा ठरत आहे. वातावरणातील बदलांमुळे राज्यातील हवामानाचा पॅटर्न सतत बदलताना दिसत आहे. अलीकडे हवामान उपग्रहांमधून मिळालेल्या चित्रांमध्ये बंगालच्या उपसागरात तयार झालेली एक सक्रिय हवामान प्रणाली महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असल्याचे संकेत मिळत आहेत. ही प्रणाली अधिक तीव्र झाल्यास राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते. या प्रणालीसोबत काही भागात ढगफुटी सदृश्य पावसाचाही धोका हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील 72 तास विशेष महत्त्वाचे मानले जात आहेत. नदीकाठ, डोंगराळ भाग आणि दरडप्रवण परिसरातील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. आवश्यकतेनुसार शाळा, महाविद्यालय, कार्यालय किंवा इतर सेवांबाबतचे निर्णय संबंधित जिल्हाधिकारी स्थानिक परिस्थिती पाहून जाहीर करू शकतात. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या जिल्ह्याच्या अधिकृत सूचना तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री आणि प्रशासनानेही नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पुढील काही दिवस सावधगिरी बाळगणे आणि आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी राहणे हीच सर्वात मोठी खबरदारी ठरणार आहे. मग नेमके सरकारने कोणकोणते निर्णय घेतले आहेत? हवामान विभागाने कोणत्या तारखांबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे? पुढील 72 तासात कोणत्या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे? किनारपट्टीवरील कोणत्या भागांना उंच लाटांचा आणि खवळलेल्या समुद्राचा धोका आहे? तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पावसाबाबतचा अंदाज काय सांगतो? आणि कोणत्या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट किंवा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण या रिपोर्टमध्ये जाणून घेणार आहोत. राज्यात हवामानाची परिस्थिती झपाट्यानं बदलत असून हवामान विभागाने यावर विशेष लक्ष ठेवले आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाची प्रणाली, अरबी समुद्रातील वातावरणीय बदल आणि मान्सूनची सक्रिय स्थिती यामुळे अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी तयारी वाढवली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुढील 72 तासातील पावसाचा अंदाज. कोणत्या जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता आहे? कोणत्या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे? आणि कोणत्या ठिकाणी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे याची अधिकृत माहिती आपण क्रमाने पाहणार आहोत. सर्वप्रथम पाहूयात ढगफुटी सदृश्य पावसाचा सर्वाधिक धोका कोणत्या जिल्ह्यांमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत चक्रीवादळाबाबतचा महत्त्वाचा अपडेट.
ही हवामान प्रणाली नेमकी कोणत्या तारखेला सर्वाधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे? सरकारने कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत आणि तुमच्या जिल्ह्यासाठी प्रशासनाने कोणत्या सूचना जारी केल्या आहेत? ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम पाहूया ढगफुटी सदृश पावसाचा धोका. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार राज्याच्या वातावरणात मोठ्या प्रमाणावर आर्द्रता साचली असून त्यासोबत कमी दाबाची सक्रिय प्रणाली तयार होत आहे. त्यामुळे काही भागात अत्यंत कमी वेळेत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उपग्रह निरीक्षणांमध्ये महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात आर्द्र हवेचा प्रवाह दिसून येत आहे. ही आर्द्रता आणि मान्सूनची सक्रिय स्थिती एकत्र आल्यास काही जिल्ह्यात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. विशेषतः घाटमाथा, डोंगराळ भाग आणि नदीकाठच्या परिसरात अधिक सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आलाय. गेल्या काही दिवसात राज्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणं, पाणी साचणं आणि नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पुढील 72 तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. याच दरम्यान हवामान विभागाच्या उपग्रह निरीक्षणांमध्ये बंगालच्या उपसागरातील सक्रिय हवामान प्रणालीवरही विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. ही प्रणाली पुढील काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात असून आता पाहूया चक्रीवादळाबाबतचा नेमका ताजा अपडेट आणि त्याचा महाराष्ट्रावर किती परिणाम होऊ शकतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुढील 72 तासात कोणत्या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा सर्वाधिक धोका आहे? तसेच बंगालच्या उपसागरातील सक्रिय हवामान प्रणालीचा महाराष्ट्रावर नेमका कधी आणि किती परिणाम होऊ शकतो? सरकार आणि प्रशासनानं कोणत्या सूचना जारी केल्या आहेत? हे सर्व आपण पुढे जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम पाहूया अतिवृष्टीचा सर्वाधिक धोका असलेले भाग. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यालगतच्या काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. याशिवाय पुणे, नाशिक, जळगाव, धुळे आणि अहिल्यानगरसह उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हा प्रशासन आवश्यक ते निर्णय घेत असून नागरिकांना अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालय किंवा इतर सेवांबाबतचे निर्णय सर्व जिल्ह्यांसाठी सारखे नसतात. संबंधित जिल्हाधिकारी स्थानिक हवामान आणि परिस्थितीचा आढावा घेऊनच आदेश जारी करतात. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत सूचना तपासणे अत्यंत आवश्यक आहे. दरम्यान अनेक नागरिकांना अतिवृष्टी, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याबाबत सतर्कतेचे संदेश मोबाईलवर प्राप्त होत आहेत. अशावेळी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ हवामान विभाग आणि प्रशासनाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा. आता पाहूयात बंगालच्या उपसागरातील सक्रिय हवामान प्रणाली नेमकी कोणत्या तारखेला अधिक प्रभावी ठरू शकते आणि तिचा महाराष्ट्रातील कोणत्या भागांवर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सध्या चक्रीवादळाच्या शक्यतेची नेमकी स्थिती काय आहे? हवामान विभाग आणि तज्ज्ञ कोणते संकेत देत आहेत? पुढील काही दिवसात ही प्रणाली किती तीव्र होऊ शकते? चला याबाबतचा ताजा अपडेट जाणून घेऊया. उपग्रह निरीक्षणानुसार बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात वातावरणीय हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. काही हवामान मॉडेल्सनुसार जुलै महिन्याच्या मध्यापासून समुद्रातील परिस्थिती अधिक सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र चक्रीवादळ तयार होईल की नाही, त्याचा मार्ग काय असेल आणि त्याची तीव्रता किती असेल हे पुढील हवामान निरीक्षणानंतरच स्पष्ट होईल. जर ही प्रणाली अधिक मजबूत झाली तर कोकण किनारपट्टीसह मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात जोरदार वारे, मुसळधार पाऊस आणि खवळलेल्या समुद्राची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिक आणि मच्छीमारांनी अधिकृत सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली,
सोलापूर, छत्रपती संभाजीनगर तसेच आसपासच्या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अल्पावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो. एकूणच पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी हवामानाच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरणार आहेत. त्यामुळे हवामान विभाग, जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मित्रांनो, ही होती सध्याच्या हवामान परिस्थितीची सविस्तर माहिती. मात्र व्हिडिओ संपवण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. कोणतीही अफवा किंवा सोशल मीडियावरील अपुष्ट माहितीवर विश्वास ठेवू नका. अधिकृत हवामान विभाग आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसारच निर्णय घ्या. तुमची आणि तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता हीच सर्वात महत्त्वाची आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये चक्रीवादळाची शक्यता, मान्सूनची स्थिती आणि पुढील काही दिवसातील हवामानाचा अंदाज पाहिला. ही सर्व माहिती हवामान विभागाच्या उपलब्ध अंदाज, उपग्रह निरीक्षणे आणि हवामान मॉडेल्सवर आधारित आहे. मात्र हवामान हा सतत बदलणारा विषय असल्यामुळे कोणताही अंदाज 100% निश्चित मानता येत नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, पण सतर्क राहणे नक्कीच आवश्यक आहे. विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांना एक विनंती. जर तुमच्या भागात मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट किंवा जोरदार वाऱ्याचा अंदाज असेल, तर शक्य असेल तेथे काढलेले पीक, शेतीची अवजारे आणि जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न करा. योग्य वेळी घेतलेली थोडीशी खबरदारीही मोठे नुकसान टाळू शकते. आता मला तुमच्याकडून एक महत्त्वाची माहिती हवी आहे. तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या गावातून पाहत आहात? तुमच्या भागात सध्या पावसाची परिस्थिती कशी आहे? मुसळधार पाऊस सुरू आहे का, की अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे? वाऱ्याचा वेग, ढगाळ वातावरण किंवा इतर परिस्थितीबद्दलही कमेंट्समध्ये जरूर सांगा. तुमची माहिती इतर प्रेक्षकांसाठीही उपयुक्त ठरू शकते. या चॅनलचा उद्देश महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकरी बांधवांपर्यंत हवामान, सरकारी योजना आणि महत्त्वाच्या घडामोडींची माहिती वेळेत पोहोचवणे हा आहे. हवामानाबाबत कोणतेही नवीन अपडेट, इशारा किंवा महत्त्वाची माहिती आली तर ती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन दाबून ऑल नोटिफिकेशन सुरू करा, जेणेकरून प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. सुरक्षित रहा. धन्यवाद.